Hello everyone, this is the last video of unit number 2, miscellaneous examples. Miscellaneous, that is mixed examples based on the previous lectures. Okay, calculate price index number by Laspey's, Paste's and Fisher's method. आता लक्षात घ्या, प्राइस इंडेक्स नंबर आपला याच्या आधी कंप्लीट झालेला आहे. ओके, तरी सुद्धा मी आता या ठिकाणी मिसलेनियस एक्झाम्पलमध्ये घेण्याचं कारण काय बघा. तर एक्झाम्पल तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचारलेलं आहे. प्राइस इंडेक्स नंबर बाय लास्ट पे पाचशे फिशर्स आपलं कंप्लीट झालेलं आहे, पण याच्यामध्ये पुन्हा आपण पाहणार आहोत. तर आता बघा, हे तुमचं एक्झाम्पल आहे, सेम एक्झाम्पल आहे, पण काय काय दिलेत बघा. कमोडिटी दिलेत ABC, बेस इयर क्वांटिटी आणि व्हॅल्यू दिलेत, त्यानंतर करंट इयर क्वांटिटी आणि व्हॅल्यू दिलेत. क्वांटिटी आणि व्हॅल्यू दिलेत, व्हॅल्यू याचा अर्थ प्राइस नव्हे, एवढं लक्षात ठेवा की व्हॅल्यू दिलेत याचा अर्थ प्राइस दिलेलीच नाही आहे. तर प्राइस तुम्हाला शोधून घेतली पाहिजे. म्हणजे काय बघा, प्राइस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करा असं म्हणलेलं आहे, प्राइस दिलेलीच नाही आहे, तर ती शोधून घेतली पाहिजे. ती कशी घेतात ती बघ. तर आता पहिला कॉलम काय दिलं बघा, कमोडिटी ABC, बेस इयर क्वांटिटी अँड व्हॅल्यू, करंट इयर क्वांटिटी अँड व्हॅल्यू. तर याच्यामध्ये व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय असतो आपला, व्हॅल्यू इज इक्वल टू प्राइस मल्टिप्लाय बाय क्वांटिटी. ओके, तर तुम्हाला व्हॅल्यू दिली पहिली बघा, एची बघा व्हॅल्यू किती दिली 50, आणि त्याची प्राइस दिलेली नाही, ती फाइंड करून घेतली पाहिजे. आणि क्वांटिटी किती दिली 5 दिली. मग प्राइस किती येणार, दॅट इज 50 डिवायडेड बाय 5 इज इक्वल्स टू प्राइस इज इक्वल टू 10. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे की या व्हॅल्यूला प्राइसने डिवाइड केलं पाहिजे, लक्षात घ्या. ओके, त्यामुळे तुम्हाला पहिली 10 ही व्हॅल्यू मिळेल. मग आता ही पहिल्यांदा 10 ही व्हॅल्यू आपण प्राइस P0 का लिहिलं, बेस इयरची प्राइस आहे ते म्हणून. ओके, तर 10 ही तुम्हाला मिळू शकेल. आता 80/10 म्हणजे काय, 80. ओके, आता 60/2 याचा अर्थ 30. आता याच्यामध्ये सुद्धा करंट इयर प्राइस तुम्हाला दिलेलं नाही, तर करंट इयर प्राइस हे काय नोटेशन असतं, P1 असतं. हे तुम्हाला फाइंड करून घ्यावं लागेल. म्हणजे 84/7 12, 100/10 10. ओके, 105/3 35. ओके, इतके व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्यानंतर आता तुम्ही या व्हॅल्यूचा काही या व्हॅल्यू कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही घ्यायच्या नाही आहेत. तर तुम्हाला पुन्हा 4 कॉलम आहेत, 2 प्राइसेसचे आहेत आणि 2 या क्वांटिटीचे आहेत. आणि मग काय असेल त्या पद्धतीनं आपल्याला जनरली आपल्याला सोल्युशन करायचं आहे. ओके, आपल्याला लास्पेस मेथड दिलेत माहीत आहे, पास्चेस आणि फिशर्स मेथडने आपण प्राइस इंडेक्स नंबर बघूया. याचा फॉर्म्युला माहीत आहे, याच्या पद्धतीने आपण हे 4 कॉलम तयार केले. या 4 कॉलममध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर 121.01, 120 आणि याच्यामध्ये फिशर्स इंडेक्स नंबर 120.72% इतकी इंडेक्स नंबर आपल्याला आलेला आहे. हे मी पुन्हा एक्सप्लेन का करत नाही आहे, कारण हे तुम्हाला याच्या आधी प्राइस इंडेक्स नंबरमध्ये मी सगळं कवर केलेलंच आहे. ओके, त्यामुळे ते तुम्ही हे कॉलम कसे तयार केलेले आहेत ते बघून घ्या. म्हणजे फक्त मल्टिप्लिकेशन करायचं, P1 इंटू Q0 म्हणजे P1 हा कॉलम आणि Q0 म्हणजे हा कॉलम, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. हे 60 कसं आलं, 12/5 आलं. ओके, या पद्धतीने तुम्ही मागचा कॅल्क्युलेशन जर पाहिलेलं असेल तर हे तुम्हाला अंडरस्टँडिंग होईलच. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा, क्वेश्चन नंबर 2, कॅल्क्युलेट क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय लास्पेस मेथड, पास्चेस मेथड आणि फिशर्स मेथड. आता याच्यामध्ये सुद्धा एक्झाम्पल कसं दिलेलं आहे बघा, क्वांटिटी इंडेक्स नंबर तुम्हाला विचारलेला आहे, मात्र क्वांटिटी दिलेल्याच नाहीत किंवा प्राइसेस दिलेले नसतील कदाचित. तर आपल्याला कोणत्या व्हॅल्यू लागतात, एक प्राइस, दुसरी क्वांटिटी, हे बेस इयरबद्दल, आणि दुसरं करंट इयरमध्ये सुद्धा प्राइस आणि क्वांटिटी. हे 4 कॉलम असल्याशिवाय तुम्ही काहीही कॅल्क्युलेशन करू शकत नाही. मग त्यामुळं आपल्याला यातली एक जरी व्हॅल्यू दिलेली नसेल तर ती तुम्हाला शोधून घेतली पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे आता प्राइस व्हॅल्यू दिलेलं आहे, क्वांटिटीज दिलेल्या नसतील तर तुम्ही कशा फाइंड केलं पाहिजे त्या, तर व्हॅल्यूला प्राइसने डिवाइड केली पाहिजे. कारण काय बघा, आता हे व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आपला असतो, व्हॅल्यू इज इक्वल टू प्राइस
मल्टिप्लाय बाय क्वांटिटी असा फॉर्म्युला असतो. क्वांटिटी तुम्हाला दिलेली नाही आहे. फर्स्ट ए बद्दल बघा, 8 व्हॅल्यू दिली, प्राईस त्याचे 2 दिले, मग क्वांटिटी काय येणार, तर हे डिवाइड करायला म्हणजे क्वांटिटी काय येणार 4 येणार. ही क्वांटिटीचा कॉलम इथं तयार केलेला आहे. ओके, तसा तुम्हाला बी क्वांटिटी, बी साठी क्वांटिटी काय येईल बघा, 12/3 पुन्हा 4 येईल. ओके, 60/12 5. हेच बेस इयरसाठी झालं. आता करंट इयरसाठी पुन्हा तेच कर, म्हणजे 3 हे कुठून आलं, तर या 9ला 3ने या डिवाइड केलं. ओके, या पद्धतीने क्वांटिटीज फाइंड केल्यानंतर क्वांटिटी इंडेक्स नंबर सुद्धा तुम्हाला याच्या आधी कॅल्क्युलेशन घेतलेलंच आहे, त्याच्यामध्ये जास्त काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर हा Q1 इंटू P0 हे तुम्हाला फॉर्म्युले तयार केलेले आहेत. पहिल्यामध्ये P0 ने मल्टिप्लाय करायचं आहे, दुसऱ्यामध्ये P1 ने मल्टिप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आता हे कॉलम तुम्ही तयार करू शकता. हा कॉलम आहे, हा कॉलम आहे, त्याच्यामधून 93. आता हे लक्षात येऊ शकेल तुम्हाला, Q1 इंटू P0 याचा अर्थ काय, Q1 या ठिकाणी तुम्ही फाइंड केला बघा, Q1 मल्टिप्लाय बाय P0 हे दोघांचं कॉलम दोघांचं गुणाकार असणार, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे हे 6 असेल, 3 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे 9 असेल, 12 इंटू 8 म्हणजे 60 असेल. म्हणजे आपण कॉलम तुम्ही तयार केल्यानंतर हे तुम्हाला ॲन्सर्स मिळू शकतील. ओके, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला एक क्वांटिटी इंडेक्स नंबर फाइंड करायला शिकवलेलंच आहे, ते तुम्ही पाहू शकता. ओके, फक्त याच्यामध्ये मिसलेनियस एक्झाम्पल पण मध्ये हेच एक्झाम्पल्स घेण्याची कारणं काय असतील, तर याच्यामध्ये तुम्हाला एखादा कॉलम दिलेला नसेल तर तो तुम्हाला ऑब्टेन करून घ्यावा लागेल. ओके, आता मात्र यामध्ये बघा, क्वेश्चन नंबर 3 काय बघा, इफ लास्ट इयर्स अँड पास्ट इयर्स प्राइस इंडायसेस आर 124.5 and 120 respectively, find फिशर्स आयडियल प्राइस इंडेक्स नंबर. आता तुम्हाला काय सांगितले बघा, की 2 प्राइस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करून दिलेत आणि तिसरी व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करा म्हणून सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करून ती व्हॅल्यू फाइंड करता येऊ शकते. कोणतीही 3 पैकी 2 किमती तुम्हाला दिल्यानंतर तिसरी व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे, हा फॉर्म्युला यूज करू. तर आता गिवन बघा, प्राइस इंडेक्स नंबर बाय लास्ट पेक्स मेथड. आता हे नोटेशन तुम्हाला लक्षात येतं. पहिला नोटेशन एक्झाम्पलमध्ये सांगितलं की लास्ट पेअरचा प्राइस इंडेक्स नंबर 124 आहे, पास्टचा 120 आहे, तर फिशरचा किती असेल, तर हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर इज a square root of product of price index number by last payers and past years method. ओके, याच्यामध्ये तुम्ही फक्त पुट करा 124 आणि 20, त्याचं मल्टिप्लिकेशन करा आणि स्क्वेअर रूट घ्या, म्हणजे 122 हे आन्सर मिळेल. मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी हे एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4 बघा, क्वेश्चन नंबर 4 त्याच पद्धतीने आहे. Find purchase quantity index number if last payers and Fisher's quantity indices are 140 and 143 respectively. आता 3 पैकी 2 किमती दिले, तिसरी किंमत तुम्हाला कोणत्या फॉर्म्युल्यावरून यूज कॅल्क्युलेट करायचे, ह्याच फॉर्म्युल्याने किंवा या फॉर्म्युल्याने. आता हे प्राइस इंडेक्स नंबर बद्दल आहे, हे क्वांटिटी इंडेक्स नंबर बद्दल आहे. तर आता हे कसं फाइंड करायचं बघा, पहिल्यांदा ज्या दिलेले व्हॅल्यू आहेत ते बघा. गिवन क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय लास्ट पेयर्स मेथड इज 140. ओके, and quantity index number by Fisher's method is 143. You have to calculate price index quantity index number by Past's method. मग जनरली आपल्याला हा फॉर्म्युला माहीतच आहे. ओके, याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज ठेवा. क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय फिशर्स हे 143 इज इक्वल्स टू लास्ट पेअरचा मेथड दिलेलाच आहे तुम्हाला 140 मल्टिप्लाय बाय यू हॅव टू कॅल्क्युलेट पास्टच क्वांटिटी इंडेक्स नंबर. ओके, ते आहे तशीच व्हॅल्यू ठेवा. आता you want to erase this square root. आता स्क्वेअर रूट तुम्हाला याच्यामध्ये रिमूव्ह करायचं आहे, म्हणजे काढून टाकायचं आहे. तर याची स्टेप काय असते, वी कॅन इरेज और रिमूव्ह स्क्वेअर रूट बाय टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड्स. म्हणजे दोन्ही बाजूचा वर्ग केला तर स्क्वेअर रूट साईन निघून जातो. त्यामुळे तुम्हाला दोन्ही बाजू स्क्वेअर केल्यानंतर काय 143 स्क्वेअर होईल आणि हे फक्त वर्गमूळ चिन्ह निघून जाईल, आहे तसंच राहील, म्हणजे फक्त वर्गमूळ चिन्ह निघून जाईल. ओके,
143 स्क्वेअर करा 20,449 अपॉन हे मल्टिप्लाय आहे त्यामुळे इकडे या साईडला येताना काय होईल ते डिवाइड होईल. म्हणजे आन्सर काय बघा 146.06 हे तुमचा आन्सर असेल. ओके. फिफ्थ एक्झाम्पल बघा किंवा याच्यामध्ये फोर्थमध्ये बघा. याच्या थर्ड आणि फोर्थमध्ये तुम्हाला लक्षात येऊ शकेल की कोणत्याही दोन व्हॅल्यू दिल्यानंतर तिसरी व्हॅल्यू तुम्ही कशी फाइंड करू शकता तर या फॉर्म्युल्याने प्राइस इंडेक्स नंबर बद्दल या फॉर्म्युल्याने क्वांटिटी इंडेक्स नंबर बद्दल या फॉर्म्युल्याने लक्षात ठेवा. आता फिफ्थ एक्झाम्पल काय बघा. आता इफ समेशन P1 Q0 is equal to 640 and summation P0 Q0 480 find last pairs price index number. MCQ टाईप क्वेश्चनमध्ये असे क्वेश्चन्स येऊ शकतात. तर काय बघा याच्यामध्ये तुम्हाला ज्या व्हॅल्यू दिलेत त्यावरून तुम्हाला काय शोधायचं आहे की लास्ट पेअरचा प्राइस इंडेक्स नंबर शोधायचा आहे. तर हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू ठेवल्यानंतर तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल. मग आता बघा प्राइस इंडेक्स नंबर बाय लास्ट पेअर्स मेथड काय असतो आपला तर याच्यामध्ये वेट काय वापरलं जातं प्राइस इंडेक्स नंबरमध्ये Q0 हे वेट वापरलं जातं. त्यामुळं या ठिकाणी वेट हे वापरलेलं आहे. तर याच्यामध्ये 640 अपॉन 480 मल्टिप्लाय बाय 100 हे आन्सर काय येईल 133.33 आन्सर येईल. आता याच्यामध्ये रिमार्क्स लिहिण्याची गरज नाही. रिमार्क्स तुम्हाला लक्षात येऊ शकतात. इट इंडिकेट्स दॅट 33.33% नेट इन्क्रीज इन प्राइसेस. ओके. तर सिक्स्थ एक्झाम्पल त्याच पद्धतीने दिलं आहे. समेशन Q1 P1 इज इक्वल टू 80 अँड Q0 P1 इज इक्वल टू 75. फाइंड फास्टेस्ट क्वांटिटी इंडेक्स नंबर. मग आता या ठिकाणी प्राइस इंडेक्स नंबर विचारला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पण क्वांटिटी इंडेक्स नंबर विचारला आहे. असे काही तुम्हाला व्हॅल्यू देऊन काही विचारू शकतो. क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय फास्टेस्ट मेथड. समेशन हा तुम्हाला फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. समेशन Q1 P1 अपॉन समेशन Q0 P1 मल्टिप्लाय बाय 100. आता व्हॅल्यू दिलेल्या असतील त्या ठेवा 80 अपॉन 75 मल्टिप्लाय बाय 100 दॅट इज 106.66. तर क्वेश्चन नंबर 7 बघा. इफ प्राइस इंडेक्स नंबर बाय लास्ट पेअर्स मेथड इज 124.75 and price index number by Fisher's method is 125, then find price index number by purchase method. असं नोटेशन्स तुम्हाला देऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला हे नोटेशन कोणत्या मेथडचं आहे माहीत असणं गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये बघा आपल्याला आत्ता मागच्या थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पलमध्ये सांगितल्या पद्धतीने कोणताही एक फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. की दोन किमती दिलेल्या आहेत तुम्हाला. तिसरी किंमत फाइंड करायची आहे तर हा फॉर्म्युला यूज करा आणि तो तिसरी व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करता येऊ शकेल. मग प्राइस इंडेक्स नंबर दिले त्याचा अर्थ प्राइस इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला यूज करा. प्राइस इंडेक्स नंबर बाय फिशर्स मेथड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ प्राइस इंडेक्स नंबर बाय लास्ट पेअर्स मेथड इंटू प्राइस इंडेक्स नंबर बाय फास्टेस्ट मेथड. ज्या व्हॅल्यू दिलेल्या असतील त्या पुट करा. म्हणजे प्राइस इंडेक्स नंबर बाय फिशर्स मेथड 125 दिले, लास्ट पेअर्स मेथड 124.75 आहे आणि हा तुम्हाला फाइंड करायचा. मग आता स्क्वेअर रूट काढून टाकण्यासाठी स्क्वेअर करा दोन्ही साईडचा म्हणजे 125 स्क्वेअर होईल आणि फक्त वर्गमूळ चिन्ह निघून जाईल. मग आता 125 स्क्वेअर काय येते बघा 15,625 आणि हे मल्टिप्लाय असल्यामुळे इकडे येताना काय होईल डिवाइड होईल. लक्षात घ्या. म्हणजे प्राइस इंडेक्स नंबर बाय पास्टेस मेथड तुमचं काय 125.25.